गुड मॉर्निंग मंडळी, स्वागत आहे तुमचं मोकळ्या श्वासच्या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ रेकॉर्ड होतोय भिवंडी टोल नाक्यापासून, जिकडे मी योगेश सर आम्ही दोघे वाट बघत आहोत जीत सरांची. आम्ही चाललो आज वणीला सप्तशृंगीला. अचानकमध्ये प्लॅन ठरला काल रात्री आणि आज सकाळी आम्ही निघालो. सो अराउंड अबाउट आम्ही 5:15ला घर सोडलं आहे. आता वाजले आहेत 6 वाजले आहेत. आम्ही जीत सरांचं वेट करतो आहे भिवंडी टोल नाक्याला. ते आले की आम्ही पुढचा प्रवास चालू करू. सो फायनली जीत सर 7:30 वाजता आलेत. जीत सर माझ्या समोर आहेत. योगेश सर, चला राईडला सुरुवात करूया. आज आम्ही टायमावरती आलेलो. जीत सरांना लेट झालं आणि टायर वगैरे सगळे ओके आहेत, काही विषय नाही टायरचा. चला निघूया, नाही तर आपलं भरपूर लेट होईल पुढे जायला. सो इथे एक नसराटी दुर्घटना घटीचं उदाहरण तुम्हाला मी पुढे दाखवतो. एक ट्रक जो पूर्णपणे पलटी झालेला, केळी घेऊन चाललेला, त्याची वाटतं काहीतरी डुलकी लागली असेल किंवा काय झालं असेल, आय डोंट नो, पण पूर्ण ट्रक पलटी झाला होता रस्त्याच्या मधोमध. आणि कच्ची केळी होती ती पूर्ण सगळी त्या आवारात तिकडे पसरली होती. आणि याच संधीचा फायदा घेऊन तिकडचे काही लोकल्स होते किंवा माणसं होते तिकडे येणारे जाणारे, त्यांनी अक्षरशः ती केळी गाडीत थांबवून घेऊन चाललेले. म्हणजे काय बोलायचं. आणि हे त्याच्यानंतर पुढेच 5 मिनटावरती 2.0 झालं. नसराटी दुर्घटना घटीचं दुसरं उदाहरण. असाच सेम एक कंटेनर पुढे होता ज्याने राईट साईडला गाडी रस्त्याला लोटून दिली होती. डिवायडर असेच ॲक्सिडेंटमधून दसरा घाटाच्या पायथ्याशी आम्ही पोचलो. नाश्ता केला आणि पुढचा प्रवास लगेचच चालू केला. नाश्ता करण्यात आमचा जवळजवळ 1 तास वाया गेला. तर आम्ही ठरवलं की नेक्स्ट टाईम याच्या पुढे एवढा टाईम नाश्ता करायला आम्ही घालवणार नाही.
कॉलेजवरनं लेफ्ट होता आणि दुसरा पिंपळगाववरनं लेफ्ट होता. जो सरळ होता 48 किलोमीटर्स पुढे. सो आम्ही डिसाईड केलं की पिंपळगावचा रूट पकडायचा, सरळ जायचं, कारण की नाशिकमधनं आतमध्ये जायचं नव्हतं. तो आतला रस्ता आम्हाला घ्यायचा नव्हता. सो गुगल मावशीच्या सांगण्याप्रमाणे आम्ही मुंबई नाका क्रॉस केला आणि सरळ ब्रिज पकडून आम्ही लागलो पिंपळगावच्या रस्त्याला, जो 48 किलोमीटर्स होता. मोबाईल सेट केला आणि सटासट रस्त्याला लागलो. रस्ता एवढा सुसाट होता वरती ब्रिजवरती की 3 क्लोज कॉल झाले माझे. पहिला क्लोज कॉल आता तुम्ही बघितला, हा दुसरा क्लोज कॉल होता. या लोकांना असं वाटत होतं की आम्ही रनवेवरती गाडी चालवतो, जो एअरप्लेनचा असतो त्याच्यावरती. त्याच्यानंतर मध्येच लेफ्ट हँड साईडला राईट हँड साईडला कुठे पण गाड्या उभ्या होत्या. या स्पॉटला तर मी लिटरली गाडी त्याच्या पाठी थांबवली कंटेनरच्या, कारण की मला सुचत नव्हतं राईट टाकायला. रोड एवढा सुसाट होता की म्हटलं जाऊ दे सगळ्यांना आणि मगच आपण जाऊया. त्याच्यामुळे सगळ्यांना जाऊ दिलं आणि मग पुढे परत आपला राईटला घेऊन गाडी चालवायला सुरुवात केली. तेच आपलं ब्रीदवाक्य, उठू नका, मातू नका आणि गाडी सावकाश चालवा. राईट सेफ, स्टे सेफ. प्रत्येक हॉल्टनंतर जीत सर आमच्या पुढे निघून जात होते सपासप. जसं काय त्यांना खूप काही लागले, ते नेहमीप्रमाणे तसेच त्यांच्या हिशोबाने व्यवस्थित बट फास्ट राईड करतात. एक हा आम्ही लेफ्ट मारला, ब्रिज सोडला, जो सरळ आग्र्याला जाणारा रोड होता तो आम्ही न पकडता लेफ्ट घेतला. ब्रिज सोडून पिंपळगावकडे लेफ्ट दाखवत होता अराऊंड 800 मीटर्सवरती विथ नॅव्हिगेशनवरती एकदा पूर्ण क्रॉस व्हेरीफाय केला आणि गाडी तशीच लेफ्ट साईडला ठेवून आरामात टुवर्ड्स सप्तशृंगी मूव्ह केली. ते बोलतात ना, इंडिया इज नॉट फॉर फेंट हार्टेड. त्याच्या पुढचं हे उदाहरण आहे तुमच्यासमोर. एक फॅमिली आहे, अपाचीवरती आहे, 4 जण बसलेत इन्क्लुडिंग ड्रायव्हर, म्हणजे 3.5 जण बसलेत प्लस लगेज. आणि तो एवढा नागमोडी वळण्यासारखा बाईक चालवत होता की त्याला बघून माझी टरकत होती की जरी गाडी इकडची तिकडची स्लिप झाली ना तर ते 3 पण 12च्या भावात जातील. आम्ही राईट मारला. समोरून जो राईट आला तो आम्हाला राईट मारायचा होता. तिकडनं सप्तशृंगीगड हार्डली 20 किलोमीटरवरच्या अंतरावरती दाखवत होता. पुढे जो तुम्हाला सोडका दिसतो आहे तो सप्तशृंगीगडाचा सोडका आहे. आणि हा जो रोड जातो आहे तो एकदम सुसाटवाला रोड होता. म्हणजे सांगायचं तात्पर्य एवढंच की सगळे रोड सुसाटच मिळाले. आता तुम्हाला ही जी कमान दिसते ही सप्तशृंगी गडाची कमान आहे. इकडनं एंट्री आहे. इथे प्लस पॉईंट एवढं आहे की तुम्हाला आतमध्ये जायला यायला काही फीस भरावी लागली नाही. आम्ही तरी बाईकवरती होतो त्याच्यामुळे आम्हाला तरी काही फीस भरावी लागली नाही, काही पार्किंग चार्जेस भरावे लागले नाहीत किंवा बाईकचे काही चार्जेस भरावे लागले नाहीत. याच्या आधी आम्ही नाशिकमध्ये जिथल्या पण ठिकाणी गेलो होतो तिकडे आम्हाला अभयारण्यात किंवा वावरात जाण्यासाठी आम्हाला पे करावे लागत होते. बट हा पहिला स्पॉट असा मिळाला आम्हाला जिथे आम्हाला बिलकुल पे करावे लागले नाही. त्याचं खूप बरं वाटलं.
या रस्त्याला गाडी जशी लागली तरी मला असं वाटलं की मी जसं माळशेज घाटामध्येच गाडी चालवतो. माळशेज घाटाचा हा रूट कॉपी होता. लेफ्ट साईडला डोंगर, राईट साईडला दरी. फक्त कमी होती ती पावसांची. खड्डे तर होतेच रस्त्याला, त्याच्यामुळे असं जाणवत होतं की मी माळशेज घाटातच गाडी चालवतो. फक्त पाऊस कमी होता. या रूटला जशी मी गाडी टाकली, मी ठरवलं की पावसाळ्यात परत इथे यायचंच. वणीला पोचलो आहोत सप्तशृंगी मातेच्या गडाच्या पायथ्याशी. आणि समोर तुम्हाला दृश्य दिसतं आहे ते रोपवेचं आहे. समोर गड आहे. लेफ्ट हँड साईडला इकडे रोपवे अंडरग्राऊंड आहे. 120 रुपीज रिटर्न आहे. गर्दी नाही आहे दुपार असल्यामुळे, तरी फटाफट दर्शन घेऊ आणि घराकडे प्रस्थान करू. आणि आता ही जी सगळी रेकॉर्डिंग होते ते Insta 360 होते. सो आता रोपवेच्या एंट्रन्सच्या इकडे आलो आहे तिकीट काढायला. सप्तशृंगीच्या रोपवेचा परिसर. आराम से दर्शन करना है. सो अशा प्रकारे आमचं दर्शन आता झालेलं आहे. दर्शन घेऊन झालेलं आहे. 12:30 वाजलेले आहेत. तुम्हाला अवतीभोवतीचा परिसर दाखवतो. सो तुम्ही बघू शकता अवकाळी पाऊस आम्हाला मिळालेला आहे नाशिकमध्ये, जो एक्सपेक्टेड नव्हता. सगळे पिशव्याची पॅकिंग चालू आहे. मला पण पॅकिंग करावी लागेल. पाऊस असल्या कारणामुळे पॅकिंग केली, सगळं एकदम पिशवीमध्ये टाकलं, बॅग भरली आणि जी गाडी सुसाट मारली तो पहिला हॉल्ट घेतला इगतपुरीला मॅकडॉनल्ड्समध्ये. तिथे एक आमच्या शेवटचा हॉल्ट झाला. थोडं पेटपूजा केली, थोडं रेस्ट केलं आणि तिकडनं पुढचा प्रवास चालू केला. आणि इकडे मी हा माझा ब्लॉग एंड केला पूर्णपणे.